तर नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो। तर आज आमचा वाडा हे डाकू निमगाव गाव सोडून पुढच्या दिशेने निघाला, अगदी गावाच्या दिशेने बरं का मित्रांनो। एवढ्या आम्ही दीड महिन्यात म्हणजे आता पावसाचे दिवस जवळ आलेत, तर वाडा घराकडे हळूहळू एक दीड महिन्यात तर पोचल। तर म्हणजे महिन्याभरात तर पाऊस पडूनच जाईल। पाऊस पडल्यानंतर चारा झाला की मग गावाकडे वाडा जाणार। तर हे डाकू निमगावात जवळ 3 महिने आम्ही काढलं मित्रांनो। आणि ह्या 3 महिन्यात इतकं म्हणजे भारी दिवस आमचे गेले की बाबा चारा पाणी कुठलीच टंचाई पडली नाही या 3 महिन्यामध्ये। आणि गावाचं नाव आहे डाकू निमगाव। तर मित्रांनो, डाकू निमगाव मला सुद्धा प्रश्न पडला होता की बाबा हे डाकू निमगाव म्हणजे काय, ह्या गावामध्ये जुनं डाकू होतं का किंवा काय होतं असं म्हणजे माहिती नव्हतं, त्यावेळेस प्रश्न पडला होता। तर चला डायरेक्ट आपण विचारूया, डाकू निमगाव हे नाव कशामुळे बाबा या गावाला आहे। डायरेक्ट इथल्या शेतकऱ्याला आपण विचारणार आहे मित्रांनो, तुम्हाला ते दावतोच पुढं। लय ऊन झालंय, मग मेंढर लिंबाच्या सावली खाली अशी सुंदर अशी बसली ते। तर चला शेतकऱ्यापाशी जाऊया। दादा नमस्ते। नमस्ते। तर तुमच्या डाकू निमगावाला जवळ आम्ही 2-3 महिने झालं आलोय बरं का। इथं चारा पाणी एकदम व्यवस्थित भेटलं। पण मला एक प्रश्न पडलाय, डाकू निमगाव, आता हे डाकू निमगाव नेमकं कशामुळे नाव पडलंय या गावाचं? पहिले काय डाकू वगैरे होते गावाला? ह्या पहिले काय गावात डाकू वगैरे कोण नव्हतं। हा पण दाखोजी महाराज होते, जुने महाराज दाखोजी महाराज होते। बर, त्यांच्यामुळे दाखूजी निमगाव पाहिजे होतं नाव। दाखोजी नाव पाहिजे होतं, पण हे नंतर गाववाल्यांकडून डाकू गावात नाव पडलं। हा म्हणजे दाखूजी महाराज होते पहिले। हो दाखूजी महाराजांचं गाव होतं, ते गावकऱ्यांनी डाकू निमगाव केलं हो असं। हो चालेल। सकाळी 10-11चा टायमिंग झालाय मित्रांनो। आता मेंढर सकाळी चरून आली, आपली सावलीला बसायला आळ असली ते पक्की। तर आता सावलीला बसली ते आणि भाकर यायची आणि जेवून मित्रांनो पुढच्या प्रवासाला सुरू करायचं। हे गाव सोडून पुढच्या गावाला जायचंय बरं का। आज काय झालंय कसं काय कळणार मित्रांनो। सकाळीच भूक लागली, विचार करीत बसलो भाकरी कधी येतात, तर आल्या वाटतं। चला, कडक उन्हाचं मेंढराजवळ बसूशी वाटत नव्हतं म्हणून बाजूला जाऊन बसलो होतो। इतका का काय उशीर केला भाकरीला वहिनी? उभी केली मग काय बिराड उचलली, माझं तर राहिलंय। कोरडी चपाती कुठं खातो म्हण? खा हा। तर तंबलीत दही आणि ही चटणी तिळाची ना काही? शेंगदाण्याची आहे का? बर, शेंगदाण्याची स्पेशल चटणी आणि दही आणि डाळ कांदा। तर इकडे बघत दादा चपाती आहेत, सुंदर असं आता जेवण करायचं आणि निघायचं पुढं। दही ताक दूध तुप्पू म्हणलं की आपल्या जीवाचं सख बर का मित्रांनो। तर आपण दही खाण्याची सिस्टीम आपली थोडी वेगळी आहे। फक्त दही भाकर चपाती अजिबात खात नाही मी, दह्यामध्ये मिक्स काहीतरी तिखट, जसं की डाळ कांदा आणि जी आपली शेंगदाण्याची चटणी त्यात मिक्स करायची आणि भाकरी बरोबर कुस्करून हाणायची। दह्याने अगदी पोट भरतं, तहानं भूक संध्याकाळपर्यंत लागणारच नाही मित्रांनो दह्याने। आणि अगदी गबगबीत म्हणजे कसं दही। अरे आता 1-2 महिने लिंबगावाला काढलं डाकू। लिंबगावाला काय कलिगड येईन काय गेला चारली तांपाटी तुपाटी। आता असं कराय बिराड पाट्या वाढीव न तशी येऊ द्या पड्याला काय गाव नव्हतं कोरे गावाक। आता असंच करतात पण तसं जायला वरतं निघून जाऊन टाक महिना 15 काढीत पात येत जायचं तसं येऊन त्या पुला खालनं पड्यांना तसेच वरत। पाण्याची बाटली राहील। बर चालतंय जा। मस्त असं जेवण झालं मित्रांनो। आता मेंढर हलवून न्यायची, हवीच्या वर तर मेंढर काढली बर का। हे आता डाकू लिंबगावला वाडा होता, 2-2.5 महिने काढलं। आता काय लय ऊन मांदळा आता निघलो वाटण डिगी आपल्या तिकडे जायचं। काळ्या आईने लय साथ दिली। नमस्कार मित्रांनो, या डाकुली कर्जत तालुक्या खालचं डाकू लिंबगाव, या डाकू लिंबगावाला 2-3 महिने काढलं। पाटील कलिगड खरबुजन कालीची 5 झेन तिंजेला महिना 2-2.5-3 महिने काढलं। बरं आता तर हिमाय जागा नाही, ज्याला पाणी नाही शिवारात, आता चालला वाडा निघून माघारा।
कर्जत वर माझा कर्जत कोरेगाव वाडा असा निघा वाडा इकडे दमणला खरणार वाटता दमडन वाडा चालला बारामतीकडे पाऊस पाणी त्यावर पडतोय महिन्या 15 दिवसांनी 2-3 महिने या गावाला काढलं तेव्हा भूमी यायच्या पाया पडून आता वाडा हलवून आता निघालो. चला चालत 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 पुढे आलो मित्रांनो पाटेगाव शेजारी. तर आता पाटेगाव मध्ये थोड्याशा कोयताळाच्या शेंगा चारायच्या आणि तिथून पुढे तळ्या पाण्यावर टाकलायचे आणि जायचं पुढं. बरीच लांब मेंढर आली तर या उन्हाचे काही चालत बी नाहीत. मग गार म्हणलं कोयताळाच्या सावलीला जरा न्यावं होतं पण काट बी मारणाच आहे. काय झालं काय करावं काय कळालं. बोलावली तशीच मेंढर अशा प्रकारे कोयताळाच्या शेंगा काटा मोडला येऊ. काटा काढला थोडासा टोचला होता. सुंदर अशी मेंढर चरते ते अगदी शेंगा खाते ते कोयताळाच्या बरं का. तिथनं काढली आणि गावातनं म्हणलं वरती काढा होतं. मग गावातनं वरती बोलावली मेंढर. तर पाटेवाडी गावामध्ये आलोय मित्रांनो आपण आता. या पाटेगाडी गावातून आता नुकतंच बाहेर निघतोय. तर आमचा बिऱ्हाड समजा येणार आहेत. तर बाबा आता बिऱ्हाडाचा समजा अचानक फोन वगैरे समजा नाहीच लागला तर प्रेक्षकांच्या मनात बऱ्याच वेळा प्रश्न पडतो बाबा की तुमचा फोन नाही लागला बिऱ्हाडाला तर मग बिऱ्हाड कशी काय येतात. तर मित्रांनो का ही निशाणी तुम्हाला रोडवर जी काळी काळी डॉट दिसतात का ठिपशा ते दुसरं काय नसून या मेंढराच्या लेंड्या आहेत बरं का. तर रोडने मधनं रोडवर आम्ही येत राहतो आणि जरी फोन नाही लागला तरी रोडवरची लेंड्यांची निशाणी बिऱ्हाड डायरेक्ट आमच्या पार आम्ही जिथं जाईल तिथपर्यंत आणते बरं का. असं एक म्हणजे ह्याला म्हणते दळवट. या दळवटावर मेंढ्या इथे गुढी इथे आमची बिऱ्हाड आमच्या पाठीमागं फोन नाही लागला तर. पण आता शक्यतो रेंजचा प्रॉब्लेम कुठंच येत नाही त्यामुळं फोनचा बी काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त चार्जिंग नसली तरच कुठं नव्हतं नाही तर शक्यतो फोन लागतोच. पण नाही आता कदाचित कधी नाही लागला तर सोपी आयडिया हो का दळवट. तर मित्रांनो पाटेवाडीतनं बाहेर निघलो आणि इथं पाणी पाजली मेंढर जरा गावातनच गाडी आणलं. तर मेंढर श्रीनाथ मस्कोबाचं मंदिर आहे आणि त्याच्यासमोर गोडा आहे देवाचा. तर त्या देवळाच्या सावलीला मेंढर आपली आली ते मित्रांनो. भरपूर ऊन झाले आता 4-4:30 वाजलेत आहे. 4:30 वाजता सुद्धा ऊनच आहे. सावलीला उभी राहिली ते दाजी असं उभी राहिली ते एकदम कडक असं. तर बघताला आलाय फोन बिऱ्हाडाचा. फाट्यानी जेवण द्या बिऱ्हाडा सरळ फाट्यानी. हा डाव्या पातला फाटा आहे त्या फाट्यानी सरळ जीवन द्यायची. नेमकी मोर सडकवी तिला द्या पाटेवाडीच्या सडकवी तिला द्या आणि मग सडकनी वरती आणायची गावात वरती काय त्या ह्याच्या वावरात बसलो अगं तिथं मस्कोबाच्या मागल्याकडून. तर शेवटी पाथीचं रान भेटलं मित्रांनो आणि त्यात आता सोडली तर मेंढर गुढी बी तिला आता बिऱ्हाड तर ह्याच वावरात पाडायची ते. तर या अशा प्रकारे मित्रांनो आपली मेंढर सुंदर अशी थांबली ते ह्या पाथीच्या रानात बघा ही पाथ बर का. आणि दिवस मावळा गेला झाडाच्या आड दळलाय दिवस. तर आता मेंढराचा कालवा झाला आणि आपली बिऱ्हाड पण आली बर का. तर आता बिऱ्हाड येतील आणि ह्या वावरात पडतील. मग इथून पुढं सरपण काटूक पाणी कांजी आता गावात पाणी आणाय जावं लागेल बायांना. इथं काही जवळ आसपास पाणी नाही. कोकऱ्यांसाठी मेंढराची अगदी लाय झाली ती मेंढर कोकऱ्या पळती या ते बघत महाराज आडाव तिथे सीताबाईचं आलं एंट्री झाली वावरात. त्याच्या पाठोपाठ लगेच जायराय काकूचं बिऱ्हाड आहे. तर जायराय काकू हे डालग्यात कोकरी वरच्या डालग्यात परत जोळ्या करून बांधली होती ती आता सोडते हो का अशा प्रकारे. लगेच आता आमच्या बिऱ्हाडाची एंट्री झाली. आकुबाई घोड्यावर बसून अगदी टमटमीत आली.
काय तर पाडा की आडे पडेल सोडून जा अक्को ए अक्के तर अशा प्रकारे मित्रांनो आपली बिराड आली तर आता आणि दिवस तर पार पाण्यात गेला बर का. लाडाय वहिनीचं काय दिसत अजून दिदा काय ग तो का आता शेवटी लाडाय वहिनी बी आली बर का. तर बरेच लांब आल्यामुळं गोड्या वज होतं त्यामुळं घामाने कसा उपळला घोडा की घामाने वलं झाले म्हणजे त्याला बी लांबून यायचं म्हणल्यावर तरच आहेच की. आता या अशा प्रकारे त्याला दचकाला घालायचा पायाला म्हणजे लांब पळून जायचं टेन्शन आहे किंवा दानाला जायचं बिहान आहे. दचकाला घातला की हाणला बाजूला की चालला घोडा चरायला. अशा प्रकारे तर कटळून आलेला घोडा आमचा या अशा प्रकारे अगदी कंटाळा घालवतोय बरं का लोळांकी घेऊन. आता इकडं गोडीचं चाललंय वज पाडायचं तोपर्यंत ह्यानी या अशा प्रकारे कंटाळा घातला घालावला. ओके तर गोडीचं बी आता वज पूर्ण झाले का म्हणजे खाली उतरून त्याला बी आता दचकाला घालायचा लगाम बेगाम काढायचा. तर अशा प्रकारे आई सोडते गोडी बर का. ते अशा प्रकारे बिराड लावायचं चाललंय सासू सोनाचं दोघीच फटाफटा फटाफटा ओरागतीत आहे सासू सोना दोघी. कारण पाण्याला जायचंय सरपणा आणायचंय स्वयंपाक करायचा आहे ह्यांच्या मागे बरीच याप असते त्यामुळे ही आपली पटापटापटा उरकायचं बघते असं उशीर झाल्या. आता अंधार पडायला सुरुवात झालाय त्यामुळे तर काय मग थोडं फास्टच काम आहे. आणि इकडं दिदू अक्का दिदाबाई बसली आणि अक्कूबाई तिकडे गेली मेंढरात बरं का तिकडे फिरायला. तिला जरा थोडी चक्कर मारावं लागते. हो का इकडे गेली या कठाळ गोण्या लावून घेतल्या आणि आता हे शेवट जाळ लावायचं. आता जाळ्यात कपडे कुठं काय इकडचं तिकडचं म्हणजे हेच राहतं जाळ्यात आपलं. ते अशा प्रकारे लावलं की त्याच्यावर आपलं म्हणजे जे काय आहे ना आता किरकोळ अरकोळ ते मध्ये टाकायचं आणि त्याच्यावर कापड टाकलं की झालं आपलं बिराड तयार पूर्ण बरं का लावण. तर अशा प्रकारे बिराड लावतात बाया. माचोळी ती खालची लोखंडाची माचोळी. आता बघा हे पोतं आहे धान्याचं ते पोतं मध्ये टाकलं दुसरं काय असलं तर टाकायचं मध्ये पिठाचं कुठं काय. आणि शेवट एक कठाळ म्हणजे त्या आपल्या कठळत काय मग आपल्याला रोजचं जे लागतं का नाही म्हणजे साखरेचं चहा पावडर डाळ गूळ परत मसाला हे काय असेल डबडी डाबडी म्हणजे पोत्याचं काय बसण्यासारखं कडधान्य आहेत कालवणाचं आपल्या भाजीचं ते शेवट वरच्या कठळत ठेवायचं असतं. त्यामुळे हे शेवट वर कठळ असते. त्यानंतर बिराडाखाली ह्या काठ्या असतात आपल्या मेंढराच्या त्या काठ्या एका साईडला म्हणजे खाली दाबून ठेवलेल्या असतात आणि बाहेर काढलेल्या असतात. त्याच्यावर हे आपलं कोकऱ्याचं खुराक म्हणजे पेंड आणि दुसरं काय आपल्या कपडे म्हणजे कांबूरनं हातरायचे बरं का रगी चादरी आणि घे असं. परत ह्याचा कागद आपला पावसा पाण्याचा जो कागद आणि आपल्या कपड्याची पिशवी
हे अशा प्रकारे बिराड आपलं पूर्ण लावून झालेलं आहे मित्रांनो. तर मी इथं थांबतो आणि भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद. आणि आपला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्रायबर करा मित्रांनो. म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या होम पेजवर लगेच व्हिडिओ येतील. आणि मी व्हिडिओ सोडला की लगेच तुमच्या होम पेजवर येतील, म्हणजे पाहायला भेटतील व्हिडिओ मित्रांनो. तर खरंच एक सपोर्ट करा, एक सबस्क्रायबर करा. आणि थांबतो बरं का. तर या अशा प्रकारे आपलं पूर्णपणे बिराड तयार झाले.